आमची नवली बाई. फाउंडेशन आधीच तर मेकअप येत नाही आणि त्यात ह्या मॅडम आता चिपकतात मला आणि अशी ओ हाय. सो हाय अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे 29 जून 2026 आणि आज आहे वटपौर्णिमा. सगळ्या सुवासिनीला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज सकाळपासूनच मी व्हिडिओ शूट करते. खरं तर आता पिल्लू झोपलेली आहे. मी जस्ट आंघोळ वगैरे केलेली आहे. काव्याचे पप्पा दोघंही गेलेले आहेत सकाळीच. ते ऑफिसला गेलेत आणि काव्या स्कूलमध्ये गेलेली आहे. तर ते अराऊंड 7 o'clockच्या अराऊंड जातात दोघे, पण घरातून बाहेर पडतात. त्यांचा टिफिन बनवून झालेला आहे. किचन थोडंसं मेसी आहे, ते मला क्लीन करायचं आहे. पिल्लू सध्याला झोपलेली आहे म्हणून मी पटापट सगळ्या गोष्टी कंप्लीट करणार आहे. प्लस मला आज वटपौर्णिमा करायची आहे आणि व्हिडिओ सकाळपासून मी शूट का करते कारण मला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कशा होतील काय नाही थोडासा डाऊट आहे. लेडीज आहेत ज्या एकट्या मॅनेज करतात ह्या सगळ्या गोष्टी, त्यांच्यासोबत काही इनलॉज नसतात लहान बाळाला घ्यायला वगैरे. बट ही माझी फॉर द फर्स्ट टाईम आहे ज्यावेळेला मी एकटी आहे घरामध्ये आणि पिल्लूला मॅनेज करून मला हे सगळं करायचं आहे. सो थोडंसं टेन्शन आहे की कसं काय मॅनेज होते आता, कारण पिल्लू भयंकर त्रास देते सध्याला, रांगते आहे आणि धरून चालण्याचा पण प्रयत्न चालू असतो तुझा, कधी पण धडपडते आहे. त्यामुळे हे सगळं कसं मॅनेज होतं आहे काय नाही हे सगळं मला स्वतःसाठी रेकॉर्ड करायचं आहे ॲक्च्युलीमध्ये. आणि बघूयात कसं काय जमतं आहे ते. आणि सोसायटीमध्ये बऱ्याचशा लेडीज आहेत ज्या स्वतः सगळं एकटीने हँडल करतात. सो म्हटलं कुठेतरी आपण आहेत, चला आपण यावेळेस ट्राय करूयात एकटी मॅनेज होते की नाही. नाहीतर दरवर्षी तर मी माझ्या सासूबाईंकडे जात असते, बट सध्याला डिस्टन्स खूप आहे आणि काव्याचं पण स्कूल संपणार आहे 1-1.5 वाजता, तर ती पण वापस येणार आहे. त्याच्या अगोदर मला सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या आहेत. होपफुली सगळं व्यवस्थित होईल. त्यापर्यंत नक्की साडी काढून साडी बाकी सगळ्या गोष्टी मी आता करेन. सो फटाफट इकडे गेली आणि इथे उठून बसलेली आहे. काय कृष्णाली आज छान छान आमची आज मॉर्निंग झालेली आहे, हो की नाही? छान छान झोप झाली ना. हात पण लावलेला आवडत हात लावायचं नाही काही नाही, हो ना. फक्त मम्मा दिसली पाहिजे लवकरात लवकर. फार जी काही ज्वेलरी मला घालायची आहे ती काढून ठेवलेली, बाकीचं सामान पण इथे काढून ठेवलेलं आहे. आणि इथे मॅडमचं बघा ती बनवलेली आहे साईड बाय साईड. मी इथे एक चहा घेणार आहे. मॅडम आता वेट करणं म्हणजे कठीण आहे. भूक लागलेली आहे कारण मी तिला सकाळी 5:30-6 वाजता फीड केलेलं आहे. आता 9 वाजता जवळपास तिला खाऊ घालायचे आहे. नंतर मी आवरेल सगळं काही आवरेल, साडी वगैरे नेसेल. आणि मग वर्स्ट चॅलेंज कधी येतो माहिती आहे का, जेव्हा तुम्ही छोट्या बाळासोबत घरी एकटे असतात, त्यातल्यात एवढं लहान बाळ जेव्हा असतं आणि तेव्हा जागं असतं, वॉशरूमला जाणं खूपच कठीण जातं. त्यामुळे मी सांगते ना की लिटरली मला बऱ्याच वेळेला असं करावं लागतं की ताईला किंवा आईला कोणाला तरी व्हिडिओ कॉल करून द्यायचा, तिच्या समोर ठेवायचा मोबाईल आणि सांगायचं की लक्ष ठेवा. ते लक्ष ठेवतात, म्हणजे ॲटलिस्ट बोलत राहतात, म्हणजे जेणेकरून ती एंगेज राहील, त्यांच्या समोर बसून राहील. अदरवाईज मग धडपडली किंवा बाथरूमच्या बाहेर येऊन थांबते. खूप डेंजर एक्सपिरियन्स आलेले आहेत मला हिच्यासोबत. काव्याच्या वेळेस तर मी इनलॉजसोबत राहायचे, त्यामुळे इतका काही मला जाणवलं नव्हतं.
आमची नवली बाई. आमचा नाश्ता पण झाला, शिशी पण झोली आणि आंघोळ पण झालेली आहे. लवकर उरकून घेतलं तिने, त्याच्यामुळे मग तिला आंघोळ पण घातलेली आहे. आत्ता खूप सारे कष्ट घेऊन मॅडमनी हा फ्रॉक घालू दिलाय मला. घाम काढला असतो माझा आज. आता मी माझं आवरेल. एवढा मी वटपौर्णिमेचं करते, वडाला फेऱ्या बिऱ्या मारायच्यात. साहेबांना एक गजरा आणून द्या म्हटलं तर जमलं नाही. काय कर, हे अशाच काहीच करून चालावं लागतं. दिसतोय का गजरा? काहीतरी केलं आपलं, जसं जमतं तसं चालू द्यायचं. तर हे असं गजरा लावलेला आहे आपण. खरं हे लावलं होतं मी सुरुवातीला, बट ते एवढं काही खास वाटत नव्हतं, काढून टाकलं. असं सिम्पल ठेवलेलं आहे. तर असा काहीसा पसारा मॅडमने केलेला आहे. छान बरं बेडवरती पसारा घालू दिला मी तिला, तरी आता तिला मला चिपकायचंच आहे. कर ना, कर, काय करायचं ते कर, काय गोंधळ घालायचा तो कर, पण मला आवरू द्या आता. प्रयत्नानंतर थोडीशी साडी वगैरे वेअर केलेली आहे. मेकअप पण डन झालेला आहे. जस्ट ज्वेलरी अँड देन हे वी आर रेडी. सो असा काहीसा लुक झाला आहे आजचा माझा. प्रचंड कष्टातून ह्या मॅडमला सांभाळून एवढं ठीकठाक आवरलं आहे. फार काय एक्सपर्ट नाही आहेत आपण. ठीक आहे, ओके. चला आता जाऊयात वडाच्या फेऱ्या मारायला. हे गहू वगैरे मी असं कॅरी बॅगमध्ये टाकले, कारण हे ताट पण आहे आणि हे पण मॅडमला घ्यायचं आहे मला. सो आता बघूयात. आणि मी ॲक्च्युली कानातले चेंज केले आहेत, कारण ते मला खूप जास्त माझा चेहरा मोठा वाटायचा त्यामध्ये. त्यामुळे मी कानातले चेंज केलेले आहेत आणि अशी रेडी झालेली आहे. घरी आले. घरी आल्याच्या नंतर अगोदर तिला फीड केलं आणि झोपवलं तिला. नशीब आल्याच लगेच लाईट गेलेली आहे. स्वतः चेंज करायला अगोदर सगळं, आणि नंतर काहीतरी पोटपूजा करावी लागेल. ती आहे डिश रेडी होण्याच्या आधीच मॅडम ह्या आमच्या उठून बसल्या आणि दंगा केला सगळीकडे. म्हणजे मला कळतच नाही आहे मी आता खाऊ की तिला घेऊ. अक्षरशः फक्त कपडे चेंज करेपर्यंतच मॅडमची झोप झाली आणि मॅडम उठून बसल्या. आणि एवढी भूक लागली की सांगू नाही शकत. आज वटपौर्णिमा आहे. खरं तर मी उपवास नाही केला, म्हणजे पूजा करेपर्यंत मी उपवास केला. फुल डे नाही करू शकत आणि माझा नवरात्र रात्री येणार आहे, तोपर्यंत उपाशी राहू नाही शकत, कारण मी पिल्लू आहे. कारण मी ब्रेस्ट फीडिंग करते, त्यामुळे माझी ताकद राहत नाही. खायचं नसते. आत्ता जस्ट मी नैवेद्य वगैरे दाखवला आणि झाले होतं की दुपारच्या वेळेला मी सगळा स्वयंपाक करणं होते. बट कृष्णालीनं लिटरली खूप रडली, म्हणजे भयंकर. ती दुपारपासून जे मी जेवायला बसले त्यावेळेपासून तिने मी जेवले पण नाही, काहीच नाही, कारण ती खूप रडत होती. लाईट पण नव्हती एकतर, आणि त्या कारणामुळे काय झालं की माझा पूर्ण गोंधळच झाला की स्वयंपाकही करणं झालं नाही, काहीच नाही. आणि मग आत्ता ते जेव्हा आले ऑफिसमधून त्यांनी मग तिला घेतलं थोड्या वेळासाठी, आणि मग जाऊन मी आत्ता स्वयंपाक कुठे माझा झाला आहे. सो वाजलेत 7 आता सध्याला. तर आता लगेच आम्ही जेवण वगैरे करून घेऊ, कारण आता खूप भूक लागलेली आहे त्यांना. आणि ते काय खीर खाणार नाहीत. सो त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला श्रीखंड आणा, कारण वेळ पण नव्हता तेवढा माझ्याकडे बनवण्यासाठी. सो जसं होतं तसा मी स्वयंपाक करून आज दाखवला नैवेद्य.
सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चला पुन्हा भेटत एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.